तर चला मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात आम्ही आमच्या मेससाठी भाज्या कुठून आणतो. तर चला, आम्ही घरापासून निघाल्यानंतर एकाच मिनिटाच्या अंतरावरती दगडूशेठ महाराजांचं मंदिर आहे. तर चला, दर्शन घ्या आणि पुढं चला. पुढं गेल्यानंतर थोडंसंच 1-2 मिनिटाच्या अंतरावरती पुढे लेफ्ट टर्न घेऊन मंडईमध्ये आम्ही जातो. आणि मंडईमध्ये आतमध्ये गेल्यानंतर त्या ताईने लगेच आम्हाला हात केला, दादा भाजी आहे, आज भाजी घेऊन जा. पण आम्ही दरवेळी ज्या मावशींकडून भाजी घेऊन जातो त्या मावशींकडे थांबलो. ते मावशींना माझ्या हातामध्ये मोबाईल बघितल्यानंतर हसत होत्या, बघ ते कसा माझा फोटो काढते म्हणून. मग त्यांच्याजवळ आम्ही भेंडी घेतली. भेंडीचं वजन केल्यानंतर मावशींशी हे गप्पा मारत होते. मावशी म्हणत होत्या चहा प्या. पण आम्ही चहा प्यायला काही नकार दिला. आणि त्या मला म्हणत होत्या की दादा पण घेत नाही चहा आणि तू पण घेत नाही. त्यांच्याकडून निघून आम्ही पुढं आम्हाला कडधान्य घ्यायचं होतं, त्याच्यासाठी निघालो. तिथून 1-2 मिनिटाच्या अंतरावरती एक दादा आहेत, त्यांच्याकडं आम्ही दरवेळी कडधान्य घेतो. आणि ते खूप छान आणि मोड आलेलं कडधान्य आम्हाला देतात. तर हे आहेत ते दादा. आणि आम्ही त्यांच्याकडून कडधान्याला त्या दिवशी भाजी करण्यासाठी आम्ही मूग सांगितले होते. तर त्यांनी मग मुगाचं आम्हाला वजन करून देत होते. त्यांच्याकडं आम्ही जिरे, खोबरं, हावरी असं पण जे पुढे बांधलेले असतात ते पण आपल्या मेससाठी खरेदी करतो. त्याच्यानंतर मेसमध्ये मेथीची भाजी करायची आम्ही प्लॅन केला होता. तर मग त्या मावशींकडून आम्ही मेथीची भाजी घेतली. आणि त्या मावशी पण म्हणत होत्या, बघ माझा पण काढ फोटो, व्यवस्थित व्हिडिओ काढ. आणि त्यांच्याकडून आम्ही अशी ताजी भाजी खरेदी घेतली. आणि नॉनव्हेजचा दिवस असल्यामुळे आम्ही लिंबू घ्यायचे होते. तर हे दरवेळी एका आजींकडून लिंबू घेतात, पण आज त्या आजी आल्या नव्हत्या, तर त्यांच्या जागी आजोबा आले होते. आणि मग त्या आजोबांकडून लिंबू घ्यायला आम्ही थांबलो.